नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण आजीविक पंथाविषयी माहिती पाहणार आहोत. त्यामधील आजीविक पंथाचा अर्थ. जैन व बौद्ध धर्माबरोबर इसवी पूर्व 6व्या शतकात आजीविक पंथ असावा असे म्हटले जाते. तो प्राचीन भारतातील आहे असे मानले जाते. मात्र आज तो भारतात अस्तित्वात नाही. आजीविक याचा अर्थ काही इतिहासकार आजीव असा लावतात. दुसरा मुद्दा, आजीव पंथाची स्थापना. या पंथाची स्थापना केव्हा झाली हे मात्र स्पष्ट सांगता येत नाही. मंकिलीपुत्र गोशाल याला आजीविक पंथाचा प्रवर्तक मानले जातात. गोशालापूर्वी 117 वर्षा आजीविक पंथाची स्थापना झालेली होती. ते महावीरांचे 6 वर्षे अनुयायी होते, परंतु त्यांच्या स्वभावात आणि प्रवृत्तीमध्ये फरक होता. त्यामुळेच त्यांनी फारकत घेतली. तो महावीरांचा प्रतिस्पर्धी झाला. महावीरांच्या विचाराला विरोध करण्याच्या हेतूनेच त्यांनी आजीविक पंथाचे नेतृत्व केले असे जैन धर्मात प्रतिपादन केले आहे. श्रावस्ती नगरात वास्तव्य करताना तो व्यसनाधीन झाला. त्याला जीवनाचा पश्चाताप झाला. इसवी सन पूर्व 500च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. गोशाला आजीविक पंथाचा प्रवर्तक होता किंवा नाही याबद्दल वादच आहेत. कारण नंदवच्छ व संकीच्छ हे या पंथाचे आचार्य होत असे मानले जाते. आज या पंथाचे अधिकृत साहित्य नसल्यामुळे आजीविक पंथाच्या संस्थापकाविषयी निश्चित काहीच सांगता येत नाही. मात्र याविषयी बौद्ध व जैन साहित्यात उल्लेख केलेला दिसून येतो. यावरूनच या दोन्ही धर्माच्या विरुद्ध आजीविक पंथाची मते होती असे मानले जाते. तिसरा मुद्दा, सम्राट अशोक. सम्राट अशोक व त्यांचे नातू दशरथ यांनी आजीविकासाठी विहार बांधल्याचे स्पष्ट झालेले आहे. विहार मिहीर बाणभट्ट यांच्या साहित्यात त्याविषयी उल्लेख केलेला आहे. मिलिंद यातही याचा उल्लेख दिसून येतो. अवंतीपासून अंग देशापर्यंत या आजीविक पंथाचा प्रचार झाला होता. आजीविक पंथाची आचार व तत्वे पुढील. चौथा मुद्दा, आजीविक पंथाची आचार व तत्वे. त्यामधील पहिलं, कोणतीही कृती न करता नैसर्गिकरित्या विकासक्रम चालू असतो हा नियतिवाद या पंथाचा प्रमुख सिद्धांत आहे. दुसरा मुद्दा, आत्म्यास अस्तित्व नाही. तिसरा मुद्दा, मानवाने मुक्त जीवन जगावे, कोणतेही निर्बंध पाळू नयेत. चौथा, पुनर्जन्म व मोक्ष यावर या पंथाचा विश्वास नाही. पुढचा 5वा मुद्दा, जगात मानवी प्रयत्नाने काहीच घडत नाही, जे घडते ते नियतीनुसार. 6वा मुद्दा, जीवनातील सुख दुःखे टाळता येत नाहीत. 7वा मुद्दा, हा पंथ निरीश्वरवादी आहे. 8वा मुद्दा, सर्व प्राण्यांचे वर्गीकरण एककेंद्रीय व पंचेंद्रिय अशा 5 वर्गात केलेले आहे. पुढचा 4था मुद्दा आपण बघूया. गोशाल व महावीर. गोशाल आणि महावीर यांच्यामध्ये जे मतभेद झाले ते आचारविषयक बाबीतूनच झालेले दिसून येते. न शिजवलेले अन्न खाणे, स्त्री संग करणे, शीतल
जलप्राशन करणे, मुद्दाम तयार केलेल्या वस्तूंचा परिग्रह करणे या 4 गोष्टीवर महावीरांनी निर्बंध घातले होते. मात्र गोशालाच ते मान्य नव्हते. गोशाला हा पूर्ण नग्नतेचा पुरस्कर्ता होता. हाताच्या ओंजळीत भिक्षा घ्यावी असे तो मानणार होता. कदाचित दिगंबर जैन पंथात तो विलीन झाला असावा असे मानले जाते. धन्यवाद. आज आपण आजीविक पंथाविषयी माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील वेगवेगळ्या पंथातील म्हणजे शैव पंथाची आपण माहिती पाहणार आहोत. असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून चॅनलवर नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल. धन्यवाद.